भोंदूबाबा अशोक खरातने सध्या चांगलाच टीआरपी मिळवलाय। या भोंदूबाबाने केलेला एक कारनामा सध्या राष्ट्रीय तपास यंत्रणांचीही झोप उडवतोय। याच भोंदूबाबाने केलेल्या कारनाम्यानंतर नगर जिल्ह्यात थेट ईडीला एंट्री करावी लागली। ईडी व इन्कम टॅक्स या दोन्ही विभागाच्या अधिकाऱ्यांनी आज राहता येथील समता पतसंस्थेची झाडाझडती घेतली। राहत्याशिवाय नाशिक व पुण्यातही ईडी व इन्कम टॅक्सच्या स्वतंत्र पथकाने खरात फाईल्स बाबत काही तपासण्या केल्या। सोमवारी एकाच दिवशी या तिन्ही पथकाने टाकलेल्या या धाडीमुळे चांगल्यांची झोप उडाली आहे। दुसरीकडे सोमवारीच राज्य महिला आयोगाच्या माजी अध्यक्षा रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकर यांचीही शिर्डी पोलिसात हजेरी लागली। राहत्यातील समता पतसंस्थेत ईडीचे पथक चौकशी करत असतानाच शिर्डी पोलीसही प्रतिभा चाकणकर यांचा जबाब नोंदवून घेत होते। म्हणजेच नगर जिल्ह्यातही खरातने मोठा हात मारलाय हे सिद्ध झाले। सोमवारी दिवसभर काय काय घडलं हेच आपण या व्हिडिओतून पाहणार आहोत। नमस्कार, मी अद्वैता आणि आपण पाहत आहात अहिल्यानगर लाईव्ह 24 नगरी घडामोडींचं परफेक्ट अनालिसिस। भोंदूबाबा खरात प्रकरणात पुण्याचा सीए ललित पोकळे, राज्य महिला आयोगाच्या माजी अध्यक्ष रुपाली चाकणकर व त्यांची बहीण प्रतिभा चाकणकर या तिघांची नावे सध्या चर्चेत आली आहेत। शिवाय नगर जिल्ह्यात अनेक शाखा असलेली समता पतसंस्था ही चौकशीच्या फेऱ्यात अडकली आहे। अशोक खरातचे जसे राजकारण्यांशी संबंध होते तसेच संबंध पुणे, नाशिक व नगर जिल्ह्यातील काही बड्या लोकांसोबतही होते। सोमवारी सकाळी ईडीच्या 7 जणांच्या पथकाने सकाळी 7 वाजताच पुण्यातील ललित पोकळे यांच्याशी संबंधित 3 ठिकाणी छापे टाकलेत। तेथून त्यांनी कागदपत्रे व इतर चौकशी साहित्य जप्त करण्यात आले। सीए ललित पोकळे हा अशोक खरातशी संबंधित ट्रस्टवर 5 वर्षे ट्रस्टी होता, त्यामुळे याच पोकळेच्या कार्यालयांवर धाडी टाकल्या गेल्या। दुसरीकडे राज्य महिला आयोगाच्या माजी अध्यक्ष रुपाली चाकणकर यांच्या बहीण प्रतिभा चाकणकर यांची काल शिर्डी पोलिसांकडून चौकशी करण्यात आली। शिर्डी पोलिसांनी प्रतिभा चाकणकर यांची 8 तास चौकशी केली। चाकणकर यांची समता पतसंस्थेत असलेल्या खात्यांसंदर्भात ही चौकशी करण्यात आल्याची माहिती आहे। शिर्डी पोलिसांकडून प्रतिभा चाकणकर यांच्यासह त्यांचा मुलगा चिन्मय यांचाही जबाब नोंदवण्यात आलाय। प्रतिभा चाकणकर आणि त्यांच्या मुलाच्या नावावर असलेल्या या 4 बँक खात्यांमधून आतापर्यंत तब्बल 2,40,00,000 रुपयांचे व्यवहार झाले आहेत। इतकी मोठी रक्कम या खात्यांमध्ये कुठून आली, या पैशांचा मूळ स्रोत काय, या व्यवहारांचे स्वरूप नेमके काय होते, हा तपास केला जात आहे। भोंदू अशोक खरात आणि चाकणकर कुटुंबियांच्या बँक खात्यांमधील या आर्थिक दुव्याचा शोध पोलीस घेत आहेत। नगर जिल्ह्यात नावाजलेल्या समता पतसंस्थेत अशोक खरात याने नॉमिनी म्हणून नोंदणी केलेल्या एकूण 132 खाती सध्या पोलिसांच्या रडारवर आहेत। या खात्यांच्या माध्यमातून कोट्यवधी रुपयांचे संशयास्पद व्यवहार झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे। अंमलबजावणी संचालनालयाने म्हणजेच ईडीने राहता शहरात सोमवारी सकाळी 9 वाजेच्या सुमारास धडक दिली। राहत्यातील समता पतसंस्थेत या पथकाने कागदपत्रांची तपासणी केली। मुंबईतील हॉटेल व्यावसायिकाने ईडीकडे या पतसंस्थेबाबत तक्रारी केली होती। या पतसंस्थेत या व्यावसायिकाचे व त्याच्या पत्नीचे बनावट खाते उघडण्यात आले होते। 25 मे 2021 रोजी समता पतसंस्थेत या दाम्पत्याचे खाते उघडण्यात आले होते, परंतु हे दाम्पत्य हे खाते आपले नाहीच असे सांगत आहे। या खात्यांसाठी वापरण्यात आलेली कागदपत्रे, स्वाक्षऱ्या आणि फोटो सर्व बनावट असल्याचे तक्रारदाराचे म्हणणे आहे। या खात्यांमध्ये नॉमिनी म्हणून खुद्द अशोक कुमार एकनाथ खरात याचे नाव असून त्याच्याशी लिंक असलेला मोबाईल क्रमांकही खरातचाच असल्याचे निष्पन्न झाले आहे। या बोगस खात्यांमधून लाखो आणि कोट्यवधी रुपयांचे व्यवहार झाले आहेत। बँक स्टेटमेंटनुसार 66 लाख, 72 लाख आणि 5,71,000 अशा मोठ्या रकमांची देवाणघेवाण या खात्यांमधून करण्यात आली आहे। नियमानुसार कोणतीही बँक खाते उघडताना खातेदाराची प्रत्यक्ष उपस्थिती आणि केवायसी पडताळणी अनिवार्य असते। मात्र समता पतसंस्थेच्या व्यवस्थापकाने कोणतीही शहानिशा न करता परम दाम्पत्य गैरहजर असताना ही खाती कशी उघडली, असा प्रश्न आता उपस्थित केला जात आहे। शिर्डी पोलिसांनी अशोक खरात व समता पतसंस्थेचा मॅनेजर यांच्यावर यापूर्वीच गुन्हा दाखल केला आहे। मात्र आज थेट ईडीचं व इन्कम टॅक्सचं पथक राहतात आल्याने अनेक चर्चांना वाव मिळालाय। मॅनेजरने एवढी मोठी रिस्क कुणाच्या सांगण्यावरून घेतली, हाही प्रश्नच आहे। मॅनेजर कुणाच्या सांगण्याशिवाय एवढा मोठा गफला कसा करेल, असेही म्हटले जात आहे। समता पतसंस्थेतील इतर काही नावेही या निमित्ताने पुढे येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे। ईडीच्या कारवाईमुळे या पतसंस्थेत आणखी काही बोगस खाती आहेत का, हे लवकरच समोर येईल। या पतसंस्थेवर झालेल्या कारवाईमुळे भोंदूबाबा आणि पतसंस्थेचे लागेबंधे उघड झाले आहेत। मित्रांनो, तुम्हाला या विषयावर काय वाटते हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा। शिवाय व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक करायला विसरू नका। पुन्हा भेटू नव्या विषयावर, तोपर्यंत धन्यवाद।